नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडी भत्ता व थकबाकी माहे फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकासोबत अदा करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रती हे शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की संचालनालयाच्या दिनांक 13 फेब्रुवारी 2026 व वित्त विभागाच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार वाढीव घरभाडी भत्ता बाबत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त पूर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, तुकड्या, कनिष्ठ महाविद्यालये, त्याचबरोबर सैनिकीय शाळांमधील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वाढीव घरभाडे भत्ता देयके व नियमानुसार देय घरभाडे भत्ता थकबाकी माहे फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू असणारे 10, 20 व 30% घरभाडे भत्त्याचे दर सदर परिपत्रकामध्ये नमूद मान्यताप्राप्त पूर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, तुकड्या, कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकीय शाळांमधील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहे व नियमानुसार देय थकबाकी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.